नमस्कार मित्रांनो, पाप पुण्य चांगल्या कर्मांचा हिशोब होणार. शनी जयंती लवकरच. 5 राशींच्या ओंजळी सुख समृद्धी. ज्योतिषशास्त्रानुसार 2026 वर्षातील शनी जयंती लवकरच येते. या काळात 5 राशी भाग्यशाली ठरतील. त्यांच्यावर शनिदेवांची मोठी कृपा होणार आहे. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. ज्योतिषशास्त्रात शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात. त्या व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार यंदा 2026 वर्षातील शनी जयंती अवघ्या काही दिवसांवर येत आहे. हा दिवस शनिदेव यांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला ही जयंती येते आणि या दिवशी शनींची विशेष पूजा केल्यास त्यांच्या कृपेने दुःख, अडथळे आणि संकटे कमी होतात असे मानले जाते. ज्यांच्या कुंडलीत शनींची 7.5 ध्येया किंवा शनिदोष असतो त्यांच्यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा असतो. या दिवशी केलेली पूजा आणि दान अनेक पटींनी फळ देते असे मानले जाते. जीवनातील अडथळे, आर्थिक समस्या आणि मानसिक तणाव कमी करण्यासाठी हा दिवस उपयुक्त असतो. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी अशा काही भाग्यशाली राशी आहेत यांच्यावर शनींची मोठी कृपा होणार आहे. तर जाणून घ्या या राशींविषयी थोडक्यात. पंचांगानुसार शनी जयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार भगवान शनिदेवांचा जन्म याच दिवशी झाला होता. हा दिवस शनी अमावस्या म्हणूनही ओळखला जातो. शनिदेवांना न्यायाची देवता मानले जाते आणि ते व्यक्तीला त्यांच्या कर्मानुसार फळ देतात. पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्याची अमावस्या 16 मे रोजी सुरू होईल. यामुळे या दिवशी शनी जयंती साजरी केली जाईल. या दिवशी कोणत्या राशी भाग्यशाली ठरतील हे जाणून घ्या. ज्योतिषशास्त्रानुसार शनी जयंतीच्या दिवशी शनिदेवांच्या कृपेने 5 राशींना विशेष सकारात्मक परिणाम जाणवू शकतात. वृषभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात या राशींना आर्थिक स्थितीत हळूहळू पण स्थिर सुधारणा होईल. पूर्वी अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन डील्स मिळू शकतात. कुटुंबात शांतता आणि समाधान वाढेल. आरोग्याच्या दृष्टीने थोडी काळजी घ्यावी लागेल. विशेषतः थकवा जाणवू शकतो. मिथुन राशी. ज्योतिषशास्त्रानुसार मिथुन राशीच्या व्यक्तींना शनी जयंतीच्या आसपास करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट येऊ शकतो. नोकरीत बदल, बढती किंवा नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. तुमच्या मेहनतीचे फळ मिळण्याची ही योग्य वेळ आहे. मित्र आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य मिळेल. मानसिक स्थैर्य वाढेल. सिंह राशी. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ प्रतिष्ठा आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरेल. समाजात आणि कार्यक्षेत्रात तुमचा प्रभाव वाढेल. काही मोठे निर्णय तुमच्या बाजूने जातील. आर्थिकदृष्ट्या देखील सुधारणा होईल. मात्र अहंकार टाळणे महत्त्वाचे आहे. तुळ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार तुळ राशींसाठी हा अत्यंत शुभ काळ आहे. शनींच्या कृपेने अडथळे कमी होतील आणि प्रगतीचे मार्ग खुलतील. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक बाबतीत चांगले परिणाम मिळतील. नाते संबंधातही स्थैर्य येईल. नवीन गुंतवणूक करण्यासाठी योग्य वेळ असेल. मकर राशी. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेव यांची स्वतःची रास ही मकर असल्यामुळे मकर राशीच्या लोकांना मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. अडचणी हळूहळू कमी होतील. करिअरमध्ये स्थिरता आणि प्रगती दिसेल. घरगुती वातावरण सुधारेल. कुंभ राशी. ज्योतिषशास्त्रानुसार कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ बदल आणि संधी घेऊन येणारा आहे. नवीन प्रोजेक्ट्स, नवीन कल्पना आणि आर्थिक लाभ मिळू शकतो. तुमचे निर्णय योग्य ठरतील. प्रवास किंवा नवीन कामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.